नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। चला तर मी एक पार्सल मागवलं होतं ब्लिंकिटवरून। ब्लिंकिट हे ॲप सगळ्यांनाच माहिती आहे आजकाल। तर कधी ऑनलाईन गोष्टी मी खायच्या कधीच मागवलेल्या नाही आहेत, पहिल्यांदाच मागवलंय, कारण त्याच्यावरती पहिल्या ऑर्डरवरती 50% ऑफ होतं सगळ्या बिलवर। तर मोजक्याच काही गोष्टी मागवलेल्या आहेत मी। तर याच्यामध्ये मी मागवलं होतं, म्हणजे खाण्याच्याच वस्तू मागवल्या, पण जास्त नव्हत्या मागवल्या, कारण पहिल्यांदा मागवलंय मी। तर पाहायचं होतं की काय काय आणि कसं आहे। तर कुणाला आलं, म्हणजे कुणालाच होता घरी पार्सल आलं तेव्हा। तर त्याला म्हटलं मी सगळं काढून ज्या त्या ठिकाणी ठेव। त्याने सगळं काढलं, ज्या त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी ठेवल्या। तर कुणाल खूप हेल्प करतो मला। आणि चला तर बघा, थोडेसेच म्हणजे अर्धा किलो एवढे शेंगदाणे मागवलेत। तर गुजराती शेंगा होत्या त्या, आणि 200 ग्रॅम लसूण, छोटा दह्याचा डब्बा आणि मेयोनीज, एवढ्याच गोष्टी मागवल्या, पण छान होत्या। चला तर मंडळी, हा मध्येच भाकरीचा व्हिडिओ तुम्हाला मी टाकलेला आहे, कारण की हा व्हिडिओ मी इंस्टाग्रामला पोस्ट केला होता, शॉर्ट व्हिडिओ। तर माझा ऑल ओव्हर जो इंस्टाग्रामचे जे काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये या भाकरीच्या व्हिडिओला खूप छान असे लाईक आलेले आहेत, खूप जास्त व्ह्यूज आलेले आहेत। तर मला खरंच खूप भारी वाटलं, आणि तुम्ही सुद्धा नक्कीच जाऊन बघा। चला तर घरातल्या कामाला सुरुवात झालेली आहे। जसं की मी पहाटे जेव्हा उठते 5:30ला, उठल्यापासून माझं कंटिन्यू जे काम चालू असतं ते रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतं। 10च्या नंतर मग मी कुठलंच काम करत नाही, कारण खूप कंटाळा येतो, तुम्ही समजू शकता। जर समजा आपलं पहाटेपासून रुटीन कंटिन्यू चालू असतं आणि 10 तासाची ड्युटी, घरातली सगळी कामं A to Z आवरून जायची म्हटलं की खूप जास्त म्हणजे थकल्यासारखं होतं रात्री 10च्या नंतर। त्यामुळे खरं तर मी गाडी शिकायचे मला, तर गाडी सुद्धा मला शिकणं होत नाही, कारण 10च्या नंतर सिरियसली खूप जास्त थकवा येतो, नकोच वाटतं घरातून बाहेर पडायला। तर असं म्हणजे माझ्या कामाची सुरुवात होते। सकाळी कुणाल गेला, त्याची फायनल एक्झाम चालू झालेली आहे, आणि तो गेल्यानंतर माझी कामं चालू होतात, ते दिवसभर चालूच असतात। आणि आज मी तुम्हाला काही गोष्टी दाखवणार आहे जे की गावावरून आलेल्या आहेत, म्हणजे माझ्या बहिणीच्या गावावरून। आणि मला खरं तर तिने ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत ते बघून मला लहानपणीची आठवण झाली। आम्ही लहान होतो ना, त्यावेळेस माझे मामा, मावशीचे मिस्टर म्हणजे मावशी, काका, मामा मामी, आजी आजोबा, हे लोक सगळेजण कसं आहे, गावावरून येताना आमच्यासाठी काय ना काही घेऊन यायचे, धान्य म्हणा किंवा भाजीपाला म्हणा, काही शेताकडे त्यांच्या इकडे काय काय पिकतं किंवा जे काही गोष्टी त्यांना आणता येतील त्या सगळ्या गोष्टी ते घेऊन यायचे, म्हणजे बहिणीकडे येताना माझे मामा। तर मला त्या सगळ्या गोष्टींची आठवण झाली। आम्ही कसं आहे, मामाच्या गावाला जायचो, मग तिकडं भरपूर मज्जा मस्ती करायचो उन्हाळ्यामध्ये, आणि झाडावर चढायचं, काय काय म्हणजे तुम्ही गावाकडं जात असाल किंवा लहानपणी तुम्हाला म्हणजे आठवलं की कळेल की बाबा आपण मामाच्या गावाला जायचो, काय काय मज्जा करायचो, आणि ते लोक आपल्यासाठी काय काय द्यायचे। तर माझी बहीण बारामतीला राहते, आणि ती पण भरपूर काही गोष्टी तिने दिलेल्या आहेत। तर ते सगळं बघून मला मामाच्या गावची आठवण आली, लहानपणीची आठवण आली। तर चला, मी माझी सगळी कामं आधी आवरून घेते घरातले, कारण चतुर्थी वगैरे आहे, घर साफसूफ करायचं आहे। तर चला, कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा। तर चला, सगळी कामं आवरून झालेली आहेत आणि आता थोडीशी निवांत आहे। तर म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलूया, आणि माहीत नाही की म्हणजे मी काय बोलणार आहे, खरं तर मी काही ठरवलं नाही किंवा माहिती नाही आहे।
तर भाऊ गेला होता बहिणीच्या गावाला. मध्यंतरी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता की आईने गावावरून काय काय आणलंय. म्हणजे बहिणीकडे गेली होती ती आणि तिकडून येताना खूप साऱ्या गोष्टी घेऊन आली होती. म्हणजे गावाकडचा रानमेवा म्हणा किंवा ते काय काय जण म्हणतात ना की काय म्हणतात राव, मला आता आठवतच नाहीये, वानवळा म्हणतात. गावाकडच्या काही गोष्टी नवीन असतील किंवा ते सीझन वाईज काही गोष्टी येतात तर त्या गोष्टी सगळेजण म्हणजे पाहुण्यांना देतात वगैरे, तर त्याला वानवळा असं म्हणतात ना. तर यावेळेस भाऊ गेला होता आणि खरं तर मला नक्की त्याचं माहिती नव्हतं तो जाणार आहे की नाही. आणि मग तो गावाला गेला, जाऊन आला आणि येताना बघा बहिणीने काय काय दिलंय. तर मला तिनं ज्या गोष्टी मागच्या वेळेस पण खूप काही काही दिलं होतं, कारण इथे सिटीमध्ये प्रत्येक गोष्ट आपण गावाकडची जी असते ती इथं भेटेलच असं नाही. आणि खरं तर ती माझी लहान बहीण आहे आणि मी मोठी बहीण आहे. आणि तर ती लहान बहीण आहे आणि मी मोठी बहीण आहे, तरी ती एवढ्या गोष्टी सगळ्या आमच्यासाठी विचार करून देते. म्हणजे गावाकडच्या गोष्टी जसं की काही फळं म्हणा, कुरवड्या पापडं म्हणा. सिटीमध्ये जर इथे टेरेस नसतं तर इथे काही करणं होत नाही आणि तसंही मला त्या सगळ्या गोष्टी करणं होत नाही. त्यामुळं ती नेहमी मला दरवर्षी कुरवड्या दे, पापड्या दे, किंवा तिकडे गेलो की गावाकडची अंडी, रामफळ, म्हणजे जे काही गावाकडच्या गोष्टी देणं शक्य असेल त्या गोष्टी ती सगळ्या देत असते. तर बघा भाऊ गेला होता ना, तर भरपूर सारे रामफळ दिलेत, चिक्कू दिलेत आणि याच्यामध्ये तांदळाचे पापडं, शाबूचे पापडं, बरंच काय काय तिनं दिलंय. परत याच्यामध्ये कुरवड्या दिलेल्या आहेत. हे बघा मस्त करते ती, सगळ्याच गोष्टी भारी करते. खरं तर मला जमत नाही पण तिला या सगळ्या गोष्टी जमतात आणि ती करते. आणि याच्यामध्ये बघा अंडी दिलेले आहेत असं पेपरमध्ये गुंडाळून, जेणेकरून ते फुटू नये म्हणून. धान्य वगैरे घातलं की याच्यामध्ये मग ते आणायला वजन होतं ना. तर मागच्या वेळेस पण मी तुम्हाला दाखवलं होतं की खूप सारी तिने अंडी दिली होती, अजून पण आहेत ते शिल्लक, पण अजून याच्यामध्ये दिलेत. आणि हे बघा मोस्ट फेवरेट सगळ्यांची हरभऱ्याची भाजी, अगदी ताजी भाजी आहे. तर ही पण दिली आहे. ही भाजी मस्त आपलं शेंगदाण्याचं कूट, लसूण, थोडीशी तूर डाळ, हिरवी मिरची हे घालून केलं की भाजी एकदम भारी लागते गरम गरम भाकरीसोबत. आणि याच्यामध्ये दिलं आहे, भाऊजी गेले होते कोकणात तर तिथून भाऊजींनी बोंबील असतात ना सुके, तर ते आणलेले आहेत. आणि सुकट पण आणले, बारीक असते ना सुकट, तर ते सुद्धा आणलेलं आहे. आई म्हटली मी जरा साफ करून देते. आणि याच्यामध्ये बघा मी साडी दिले होते तिला पिकोफॉल करायला, तर ती साडी तिने पिकोफॉल करून दिली. बापरे, ती इतके कामं करते ना, मलाच नवल वाटतं. आणि याच्यामध्ये आहे माझे ब्लाऊज. तर हे बघा हा पण एक नवीन ब्लाऊज आहे, तिला शिवायला दिला होता. एक मिनटं व्यवस्थित दाखवते. वा. आणि आता एक फॅशन आहे बघा, भाईला असं थोडंसं वरच्या बाजूला फुगा असतो ना, तर तसे केले, ते घातल्यावर लक्षात येईल. आणि हे समोरच्या बाजूला अशी वन साईड डिझाईन करायला सांगितली होती मी, ती पण केली तिनं. आणि मागे बघूया, वाव. तर मागे असा गळा केला बघा. आणि ब्लाऊजचा कलर जेवढा सुंदर आहे तेवढंच तिनं म्हणजे फिनिशिंग वगैरे छान मस्त केले. खरं तर तिचे ब्लाऊज मला इतके आवडतात की म्हणजे दुसऱ्यांकडून मी जर शिवून घेतले ना तर ते मला आवडतच नाहीत, कारण त्यांची फिनिशिंग म्हणा किंवा ब्लाऊजच्या आतमध्ये माया म्हणा त्यांची जास्त नसतेच. एक दोनच शिलाई असते आणि समजा कधी उकलायची झाली तर एकच शिलाई राहते. पण ही बघा किती माया ठेवते ब्लाऊजमध्ये, तुम्हाला दाखवते. तर हे बघा 1 2 3 4 5 शिलाई आहेत तिच्या रेड ब्लाऊजला. हा इथं दिसतंय व्यवस्थित, एवढी माया ठेवते ती, म्हणजे 5-6 तरी शिलाया ती ठेवते. तर बघा या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या ना, आणि काल रात्री भावाने सगळं आणून दिलं मला. आणि या सगळ्या गोष्टी मी बघितले आणि बघितल्यानंतर थोडंसं मन माझं भरूनच आलं की बाबा नाही का आपली गावाकडे, म्हणजे मला असं वाटलं की खरंच आयुष्यामध्ये एक तरी बहीण आपल्याला असावीच, कारण बहिणींचं हे प्रेम वेगळंच असतं. तर म्हणजे खरंच मला ते सगळं बघून मागच्या वेळेस सुद्धा तिने इतकं काय काय दिलं होतं गावाकडून. म्हणजे प्रत्येकाला बघा म्हणजे बहिणी असल्यानंतर म्हणजे आता खरं तर मला ते बोलता येत नाही, किंवा सगळ्यांबद्दल माझ्या मनामध्ये प्रेम आहेच,
पण मला ते एक्सप्रेस करता येत नाही, मला सांगता येत नाही किंवा दाखवता येत नाही, कारण मला ते जमतच नाही दाखवणं किंवा बोलून दाखवणं, या गोष्टी मला जमतच नाही. ते फक्त मी माझ्या मनातच ठेवते. तर असं चला या सगळ्या गोष्टी बघून मला खूप असं भरून आल्यासारखं झालं. आणि खरं सांगायचं तर ती इतकी लहान होती आमचे वडील वारल्यानंतर, म्हणजे मी 6वी की 7वीला होते त्यावेळेस माझे वडील वारले. आणि मला फक्त एकटीलाच कळत होतं, बाकी माझी बहीण भाऊ हे तर खूप लहान होते. त्यांना म्हणजे भावाला पण एवढं काही कळत नव्हतं, तो खूप लहान होता. आणि माझी बहीण तर इतकी लहान होती ना की तिला वडील आमचे कोण आहेत तिला माहीतच नाही, कारण खूप लहान होती. मला वाटते ती चालत असेल, थोडं चालत होती, खूप लहान होती. तिला वडील म्हणजे कोण हे माहीतच नाही. तर बघता बघा दिवस असे जातात, म्हणजे कळत नाही कसे दिवस जातात. आम्ही इतके लहान होतो त्यावेळेस आमचे वडील वारले. आणि म्हणजे आम्ही आता इतके मोठे झालोय, आम्हाला लेकरं झाले आणि एकमेकांचा इतका आम्ही विचार करतो. फक्त एवढंच की आम्ही ते एवढं कुणाला सांगणं किंवा दाखवणं या गोष्टी जरुरी नाही समजत. फक्त आता बोलताना सुद्धा माझे हातपाय थरथरत आहेत आणि मी घामेघूम झाले, म्हणजे खरं तर काय बोलावं हे कळत नाही. तर असं चला, माझी लहान बहीण असून इतकी मोठी झाली, माझ्यापेक्षा लहान आहे पण माझ्यापेक्षा खूप जास्त काम करते, खूप जास्त गोष्टी तिला येतात. स्वयंपाक भारी करते, सगळं म्हणजे उन्हाळी साहित्य जास्त, कुरवड्या, पापड्या, वेपर्स, ज्या काही गोष्टी असतात ती खूप साऱ्या गोष्टी करते. आणि तिला आवड पण आहे त्या सगळ्या गोष्टी करायची. तर असं चला, खूप जास्त बोलले मी. काही गोष्टींचा काहीतरी एखादा वेळ असतो तेव्हाच त्या बोलल्या जातात, नाही तर रोज एवढ्या सगळ्या गोष्टी काही बोलल्या जात नाहीत. तर चला असं, बाकी काय नाही. चला, व्हिडिओमध्येच स्टॉप केला होता आणि थोडंसं बोलता बोलता कसं इमोशनल च्या रूटला निघाले होते, तर व्हिडिओ थोडासा स्टॉप केला. आणि जर केस वगैरे विसरले आणि कारण थोड्या वेळाने जायचं आहे कामावर, तर दळण वगैरे ठेवायचं होतं, दळण ठेवून आले. आणि आमच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला इतकं मोठं झाड आहे आणि त्याच्यावरती खूप सारे पक्षी येतात आणि त्यांचा एवढा गोंधळ असतो, सकाळ सकाळी तर खूप जास्त गोंधळ असतो. तर पण भारी वाटतंय, कारण एक तर सिटीमध्ये एवढी मोठी झाडं शक्यतो नसतात, पण इथं आमच्या नेमकं घराच्या पाठीमागच्या बाजूला आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडा त्यांचा आवाज पण येत असेल पक्ष्यांचा, खूप त्यांचा आवाज असतो, गोंधळ असतो, पण चांगलं आहे, कारण असा आवाज सिटीमध्ये ऐकायला भेटणं म्हणजे मुश्किल आहे, कारण झाडच नसतात तर पक्षी कुठून येणार आहेत. तर छान आहे, म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात, पण कसं आहे ते मला काही व्हिडिओ शूट म्हणजे घेणंच होत नाही. आणि नेमकं कसं आहे, व्हिडिओ करायला घेतला त्यांचा की ते नेमके उडून जातात किंवा गप्प बसतात, त्यांचा आवाज बंद होतो. तर असो, चला, आजचा हा आमचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि जे मी सांगितलं की जो मी भाकरीचा व्हिडिओ टाकलेला आहे इंस्टाग्रामला, तर माझ्या पूर्ण व्हिडिओमधून तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल केलेला आहे आणि खूप सारे छान असे लाईक्स पण आलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही जाऊन माझ्या इंस्टाग्राम चॅनलला नक्कीच बघा. आणि चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.